झाला सुरू बोला. पिकलावर काही फरक आहे. हां देते हां लहान द्या लहान द्या. बस 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 हो बस. हे द्या ना. हो हे द्या मोठं द्या ना. हो वजनदार आहे. काढ काढ बरोबर सोडा थांब ओके चलो ओके ना. ओके ओके तू जायचं असं तुझा फक्त पाणी पिऊन किती कुठं नाही जायला त्याला घेऊन जायचे त्या सांगायचे बसते एकदम. हरे राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे हरे. हरे राम हरे राम हरे 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 कृष्ण 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 हरे हरे. हरे राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे हरे. हरे राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे हरे. हरे राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे हरे. हरे राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे हरे. हरे राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे हरे. हरे राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे हरे. हरे राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे हरे. हरे राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे हरे. विठ्ठल श्री ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान की जय. ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज की जय. शांति ब्रह्म श्री संत एकनाथ
सच्चिदानंद दास भगवान की अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त गोपाल कृष्ण भगवान की जय। अवस्थेमध्ये सारखं म्हणतास बस 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 नमामि सद्गुरुं शान्तं सच्चिदानन्द विग्रहं पूर्णब्रह्मपरानन्दं निशमानन्दिवल्लभं ज्ञानेशो भगवान् विष्णु निवृत्तिर्भगवान् हरः सोपानो भगवान् ब्रह्मा मुक्ताख्या ब्रह्मचित्कलात् जयांचे केलिया स्मरण होय श्री गुरूंचे तेची वंदू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारो नियता गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। अलंकाभृरम्य सिंहासनस्थं परम्भोज तेजं स्फुर्ति प्रदेशं जिदिन्द्रादि दास्तूयमानं समाधिस्तमृतिं भजे ज्ञानदेवं। नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानन्दरूपा नमो सद्गुरु भक्तकल्याणमूर्ति नमो सद्गुरु भास्कर पूर्णकीर्ति। श्वे भानुजो भानु आराधिला तयाच्या कुळी दीपको दिव्य झाला हरिभक्तीला गोडी तारी समजता नमस्कार माझा श्री सद्गुरु एकनाथा एकनाथ महाराज की जय। सद्गुरु सच्चिदानंद श्रीपाद भगवान की जय। प्रस्तुत प्राप्तवेळी प्राप्त प्रसंगी भगवान श्रीकृष्ण परमात्मा विश्वसंत विश्वमौली महाविष्णू नमोद्धार आहे। जगदवंदने जगद्गुरु श्री संत तुकोद्धार आहे। शांतिब्रह्म श्री संत एकनाथ महाराज समर्थ सद्गुरु सच्चिदानंद श्रीपाद बाबा परम सद्गुरु सच्चिदानंद रामदास बाबा या थोर महात्म्यांच्या कृपाशीर्वादाने महाराष्ट्रातील तमाम सर्व साधक बंधू भगिनी सर्वांच्या अंतःकरणातील संकल्पित भावातून संपूर्ण जगावर अनावधानानं प्राप्त झालेलं एक भयानक कोरोनाचं विशाल संकट आणि त्याही संकटामध्ये परमार्थ चिंतन व्हावं परमार्थ चिंतनामध्ये आपली अंतःकरण वृत्ती स्वरूपाच्या ठिकाणी दृढ व्हावी या प्रमुख संकल्पपूर्तीने हनुमान प्रासादिक पायदिंडी सोहळा टाकळी घातगाव अहमदनगर
समर्थ सद्गुरू श्रीपाद बाबा आनंद संप्रदाय महाराष्ट्र राज्य यांच्या संकल्पपूर्तीने प्रत्येकाकरता सर्वांकरता प्राप्त झालेला हा एक परमयोग, हा सहज सत्संग, ज्यांच्या अंतःकरण भावनेतून आपणा सर्वांना प्राप्त झाला, प्रथमतः परमसद्गुरू श्रीपाद बाबांच्या चरणांनी नतमस्तक होऊन हा संपूर्ण महाराष्ट्रातील साधकांना, भाविकांना हा परमयोग ज्यांच्या संकल्पपूर्तीने प्राप्त झाला, मी त्या सर्व त्यामध्ये हरिभक्तीपरायण आदरणीय गोरख महाराज नरवडे असतील, हरिभक्तीपरायण विवेक महाराज बोर असतील, हरिभक्तपरायण कीर्तिताई चव्हाण असतील, अजूनही इतर सर्वांच्या अंतःकरणाने हा परमयोग आपणा सर्वांकरता प्राप्त झाला। वेळ याच्यामध्ये जास्त न जाता परत एकदा सर्वांना अंतःकरणपूर्वक जे हरी आपण जीवनामध्ये सत्संग व्हावा या अंतःकरणातील भूमिकेतून एक सत्संग म्हणून शास्त्रचिंतन आपण व्हावं, कारण शास्त्रचिंतनानं अंतःकरणाची वृत्ती स्थिर होते, म्हणून शास्त्रचिंतन ही प्रत्येक काळाची गरज आहे। मी आवड म्हणणार नाही, कारण हे शास्त्र हे सगळ्यांना आवडत नाही, परंतु ते सगळ्यांच्या गरजेचं नाही असं समजण्याचं कारण नाही। शास्त्र हे आपणा सर्वांकरता गरज आहे। विषय आवडीपेक्षा जी आपली गरज आहे, प्रथमतः सर्वांनी त्याचा विचार करणं हे आजच्या काळामध्ये अत्यंत महत्त्वाचं आहे। मी सर्वांना धन्यवाद देईल। आयोजकांचा अंतःकरणातला भाव शांतीब्रह्म श्रीसंत एकनाथ महाराजांच्या हरिपाठ चिंतनाकडे त्यांच्या अंतःकरणाचा भाव निर्माण झाला। प्रथमतः तो भाव आपल्याला त्या शास्त्रचिंतनाकडे घेऊन जाण्याकरता अत्यंत महत्त्वाचा आहे, कारण हा भाव तयार होणं हेही अत्यंत महत्त्वाचं आहे। म्हणून आपण आपल्याकरता संकल्पित केलेला हा एक सहज सत्संग, आणि या सत्संगामध्ये ज्याच्यापासून आपण जे आपल्या सर्वांकरता अपेक्षित आहे, परंतु आपण ज्याच्यापासून उपेक्षित आहोत असा असणारा शांतीब्रह्म श्री संत एकनाथ महाराजांचा नित्यपाठ म्हणजे हरिपाठ। कदाचित आपल्या सर्वांच्या नित्यपाठामध्ये माऊली महावैष्णव ज्ञानोबारायांचा हरिपाठ आहे की नाही ही माझ्या अंतःकरणातली शंका आहे, कारण हरिपाठ हा आपल्या सर्वांकरता नित्यपाठ आहे, आणि तो नित्यपाठ व्हावा, कारण जे कधीही अनित्य नाही, कारण शास्त्र अनित्य नाही, शास्त्र नित्य आहे, आणि पाठ हे सर्वांचं चिंतन आहे। पाठ याचा अर्थ आपण जे हरिपाठ पाठ करतो याला पाठ म्हणत नाही। पाठ म्हणजे चिंतन आहे, पाठ म्हणजे अध्याय आहे, अध्याय म्हणजे अभ्यास आहे। म्हणून हरिपाठ हे एक चिंतन आहे, हरिपाठ हा एक अभ्यास आहे, आणि अभ्यासाकरता शास्त्र आपल्याला आपल्या स्वरूपापर्यंत घेऊन जाण्याकरता
शास्त्र म्हणजे शब्द, शब्दाचा पाठ, त्यालाच हरिपाठ म्हणतात. ज्ञानेश्वरीचा उपक्रम साधताना माऊली महावैष्णव ज्ञानोबारायांनी हे शब्द ब्रह्म अशेष, शब्दाला ब्रह्म म्हटलेला आहे. शब्द हे शास्त्र आहे. शब्द हे शास्त्र आहे, शब्द हे शस्त्र आहे आणि शब्द हाच देव आहे. तुकोबारायांचा अभंग गेला, आमागरी धन शब्दांचीच रत्ने, शब्दांचीच शस्त्र यत्न करू. शब्दाची आमच्या जीवीचे जीवन, शब्दे वाटू धन जन लोका. तुका म्हणे पहा शब्दची हा देव, शब्देची गौरव पूजा करू. तुकोबारायांनी शब्दाची भूमिका सिद्ध करण्याकरता गोड अमृतमय चिंतन करणारा हा तुकोबारायानं आपल्याकरता अभंग दिला. त्याच्यातली महत्वाची भूमिका आहे शब्द हे शास्त्रीय आहे आणि शब्द हे शस्त्रीय आहे. हरिपाठ ज्याला म्हणतात, काय हरिपाठ म्हणजे एक अभंग नाही. हरिपाठ म्हणजे एक मानवी जीवनाकरता त्या त्या संतांनी तुमच्या आमच्या करता दिलेली एक नामरूपी औषधाची मात्राच आहे. मात्रा ही एका औषधाने तयार होत नाही. मात्रा ही अनेक औषधं मिळून ती मात्रा तयार होत असते. तसं हरिपाठ म्हणजे तुमच्या आमच्या जीवनातली एक मात्राच. त्या त्या संतांनी आपल्याकरता नित्य पाठामध्ये हरिपाठ सांगितलेला आहे. माऊली महावैष्णव ज्ञानोबारायांचा हरिपाठ आहे, शांतीपुर एकनाथ महाराजांचा हरिपाठ आहे, भक्त शिरोमणी नामदेवराय महाराजांचा हरिपाठ आहे, जगद्गुरु संत तुकोबारायांचा हरिपाठ आहे, ज्याला संत पंचायतन म्हणतात. संत पंचायतांमध्ये पंचरत्न हरिपाठ सांगितलेले आहे. हे पाचही हरिपाठ म्हणजे आपल्याकरता रत्न आहेत. त्या सर्वांमध्ये कोणताच, जसं माळीमध्ये 108 मणी आहेत आणि त्याच्यामध्ये एक गुरुमणी सांगितला आहे. मग मी असं म्हणतो, जर गुरुमणी हा जर प्रमुख आहे तर नुसता गुरुमणीच गळ्यात घालायला काहीच हरकत नाही. त्याला माळ म्हणतात. माळ म्हणजे केवळ गुरुमणी नाही आणि माळ म्हणजे काही मणी नाही, तर जी संपूर्ण मण्याची जी मालिका सांगितली आणि त्या मालिकेमध्ये जो गुरु आहे तसा हरिपाठ, पंचरत्न हरिपाठ तुमच्या आमच्या करता शास्त्राची मालिकाच आहे. आणि त्याच्यामध्ये विश्वसंत विश्वमाऊली महावैष्णव ज्ञानोबारायांचा हरिपाठ हा एक गुरुमणी आहे. मी बोलून गेलो, माळेमध्ये सर्व मणी महत्वाचे आहेत. काय सर्व मणी हे रत्न आहेत, परंतु गुरुमणी हा मुकुटमणी ज्याप्रमाणे आहे तद्वत सर्व हरिपाठ आपल्याकरता रत्न आहेत आणि ते पंचरत्न सांगितले. आणि त्याच्यामध्ये मुकुटमणी माऊली महावैष्णव ज्ञानोबारायांचा हरिपाठ सांगितला. तसं ज्ञानोबारायांचं सर्व वाङ्मय आपल्या परिचयाचं आहे. हरिपाठ आपल्या परिचयाचं आहे. मी परिपाठात आहे असं म्हणणार नाही, परिचयाचा आहे. ज्ञानेश्वरी आपल्या परिचयाची आहे, तो परिपाठात आहे असं मी म्हणणार नाही आणि नाही असंही म्हणणार नाही. काय सर्व संतांचं वाङ्मय आपल्या परिचयाचं आहे, परंतु परिपाठात आहे असं नाही. हे चाललेलं प्रवचन म्हणजे हरिपाठ नाही, तर हरिपाठाचा परिपाठ आहे. म्हणून शांतीब्रह्म श्री संत एकनाथ महाराजांचा हरिपाठ आपण चिंतनाकरता घेऊन उपस्थित केला. आम्हाला त्या अभंगावर चिंतन करण्याची या निमित्तानं आमचं अंतःकरण शांतीवर एकनाथ महाराजांच्या हरिपाठाच्या संबंधानं अंतःकरणातला भाव शांतीवर एकनाथ महाराजांच्या हरिपाठाच्या या अभंगाच्या निमित्तानं हा भाव
आणि त्या भावातून नाथ महाराजांच्या वाङ्मयाचं किंबहुना शंकर एकनाथ महाराजांच्या हरिपाठाचं चिंतन करण्याचा बाबांच्या कृपेने माऊली महाविष्णू रणोबाराय जगद्गुरु संत तुकोबाराय संत शांत आणि श्रीमंत शंकर एकनाथ महाराजांच्या परमकृपेने सद्गुरू सच्चिदानंद श्रीपाद बाबांच्या परमकृपेने मी त्याच्यावर अभंगातला भाव आपल्यासमोर स्पष्ट करण्याचा एक मी केविलवाना प्रयत्न करत आहे. आज आपण जवळजवळ 19 दिवसापासून आपण नाथ महाराजांच्या हरिपाठाचं या लॉकडाऊन काय ज्याच्यामध्ये आपण लोकही झालो आणि कदाचित ज्याच्यामध्ये आपली अंतर्वृत्ती डाऊनही झाली काय लॉकडाऊन हे कायद्यानं घालून दिलेलं बंधन आहे काय आणि परमार्थ करताना आपल्याला पहिल्यांदा लॉक व्हावं लागतं आणि आपण जी बहिर्मुख आपली अंतःकरणाची वृत्ती आहे ती बहिर्मुख धावत असलेली वृत्ती तू काय म्हणे निवांत राही आणि पाहिले पाही पडतो काय अंतर्भिमुख होण्याची संधी या लॉकडाऊनच्या काळामध्ये कदाचित आपल्याला हा लॉकडाऊनचा काळ कोणालाही आवडत नसेल परंतु मी तर म्हणे परमार्थ करण्याकरता लोकात परमार्थ जेवढा आपला चालला होता आपण प्रत्येक जण आतून बाहेर निघालो आणि प्रत्येकाच्या पाठीमागे जो धावत होतो त्या प्रत्येकाच्या पाठीमागे धावताना आपण आपल्यालाच विसरून गेलो. या लॉकडाऊनच्या या प्राप्त झालेल्या काळामुळं आपल्याला आपल्याकडे जाण्याची संधी मिळाली. देवाच्या मंदिराला जरी कुलूप लागलं काय तरी देवत्व नष्ट झालेलं नाही काय जे देवालाही जी बंधनं तयार झाली होती मुक्त असणारं ब्रह्म निराकार असणारं ब्रह्म अविरत असणारं ब्रह्म हे आकाराला आलं आणि आकाराला येऊन नामात येऊन रूपात येऊन ते ब्रह्म अवताराला आला म्हणजे ते परिच्छिन्न झालं. यालाच मंदिर म्हणतात. मंदिरामध्ये ब्रह्म आहे परंतु ते ब्रह्माचं परिच्छिन्न स्वरूप आहे काय शरीरालाही मंदिर म्हटलंय आणि या शरीराला मंदिर म्हटलंय याचा अर्थ या शरीरामध्ये सुद्धा परमात्मा स्वरूपा नाही. गीतेमध्ये आत्मा आणि परमात्मा या भगवंतानं दोन भूमिका सांगितल्या. आत्मा म्हणजे आतलं तत्व आणि परमात्मा म्हणजे बाहेरलं तत्व. सिद्धांत आहे देव मंदिरातही आहे आणि देव घरातही आहे. कुणीतरी म्हटलंय आपलं अंतःकरण त्या भूमिकेत आलं तर घरच मंदिर आहे आणि मंदिरात जाऊन आपलं अंतःकरण त्या भूमिकेत जर नाही आलं तर मंदिर सुद्धा घर होऊ शकतं. आपला विषय तो नाही परंतु जे आपलं प्रत्येकाचं स्वरूप आहे. हरिपाठाची नित्य संध्या तेवढ्या करताय. पाठीमाग शांतीपुर एकनाथ महाराजांच्याच हरिपाठावर जवळजवळ 24 दिवस नाथ महाराजांच्या हरिपाठाचं चिंतन काही चिंतनीय भूमिकेत असणाऱ्या
वाक्यांच्या समवेत याच ज्ञातमारांच्या हरिपाठावर चिंतन झालेलं आहे. काय मग त्या चिंतनामध्ये, कारण ते चिंतन म्हणजे चिंतन होतं, ते प्रवचन नव्हतं. आज मी त्याच चिंतनाच्या भूमिकेतून आपल्याकरता एक प्रवचन देतोय. हरिपाठाचा क्रम लावताना हरी हे प्रत्येकाचं स्वरूप आहे. काय प्रत्येकाचं स्वरूप आहे आणि स्वरूपापर्यंत जाण्याचा पाठ याला नित्यपाठ म्हणतात. काय स्वरूपापर्यंत जाण्याचा पाठ हा याला नित्यपाठ म्हणतात. हरि ओम तत्सदिती सूत्राचे जे सार जगद्गुरु संत तुकोबारायने आपल्या अभंगगाथामध्ये एक अभंग दिला आहे. हरी हे स्वरूपापर्यंत जाण्याचं सूत्र आहे. कारण सूत्रानं कोणतंही गणित सुटत असतं. जीव हा प्रश्न आहे आणि या प्रश्नाचं उत्तर म्हणजे शिव आहे. कारण वेदांत शास्त्र असं सांगतंय, उत्तराच्या सापेक्ष प्रश्न आहे, प्रश्नाच्या सापेक्ष उत्तर नाही. काय जीवाच्या सापेक्ष परमात्मा नाही, परमात्म्याच्या सापेक्ष जीव आहे. काय जीव हा अंश सांगितला आणि परमात्मा हा त्याचा अंशांश सांगितला. अंश आणि अंशांश जरा चिंतन करायचं म्हटलं, अंश आणि अंशांश भगवंताचे जे संपूर्ण विश्वामध्ये भगवंताचे जे प्रमुख 6 अवतार सांगितले, त्यामध्ये अंश आहे, अंशांश आहे, कला आहे, आवेश आहे, पूर्ण आहे, पूर्णत्तम आहे. त्याच्यामध्ये जो भगवंताचा अंशांश अवतार आहे, कारण जीव हा अंश असल्यामुळं परमात्मा अंशांश आहे. त्याचं उदाहरण जर सांगायचं ठरलं तर ज्या पद्धतीनं गाडग्याच्या संबंधानं माती आहे का मातीच्या संबंधानं गाडगा आहे, जरा चिंतन आहे. काय मातीच्या संबंधानं गाडगा आहे, काय गाडग्याच्या संबंधानं माती नाही. तसं जीवाच्या संबंधानं परमात्मा नाही, तर परमात्म्याच्या संबंधानं जीव आहे. भगवंत स्वतः अर्जुनाला बोलतात, ममैवांशो जीव लोके जीवभूत सनातन मनशिष्टाने इंद्रियाने प्रकृती स्थानी करिष्यति. काय अंश आणि अंशांश या संबंधानं जीव हा अंश आहे. काय आणि म्हणून चिंतनानं जीव हा प्रश्न आहे, प्रश्न उत्तराकरता असतो. शाळेमध्ये वरच्या वर्गात जाण्याकरता म्हणजे वरचा भाव निर्माण करण्याकरता, वरच्या वर्गात जाण्याकरता कदाचित मी सद्गती हाही सिद्धांत त्याला देऊ शकतो, ऊर्ध्वगती हा सिद्धांत देऊ शकतो. ज्या आपल्याला गतीनं पदविकापर्यंत जायचंय, आपल्याला वरच्या वर्गात जायचंय, वरच्या वर्गात जाण्याकरता परीक्षा दिली. ऐका, वरच्या वर्गात जाण्याकरता परीक्षा दिली. परीक्षा ही प्रश्नाला अनुसरून आहे का उत्तराला अनुसरून आहे? तर परीक्षा ही उत्तराला अनुसरून आहे. तुम्ही उत्तराच्या संबंधानं वरच्या वर्गात जाणार, परंतु त्या उत्तराच्या भूमिकेत तुम्हाला नेऊन पोहोचवणारा तो प्रश्न आहे. काय म्हणून शिक्षक सांगत असतात, उच्च माध्यमिक म्हणा माध्यमिक परीक्षेची पूर्वतयारी करताना शिक्षक विद्यार्थ्याला सांगत असतात, निरोप देताना परीक्षा पूर्व मार्गदर्शन करताना शिक्षक सांगत असतात, आतापर्यंत तुम्ही वर्षभर
ज्याचा पाठ केला, ज्याचा गृहपाठ केला, ज्याचा अभ्यास केला, आता तुम्हाला त्याच्या संबंधानं प्रश्न दिले जातील. तुम्ही जे शिकलात त्याच्या संबंधानं प्रश्न दिले जातील आणि तुम्ही जे शिकलात त्याच्यातच उत्तर आहे. अभ्यास उत्तराच्या भूमिकेत येण्याकरता आहे. चिंतन परमात्म्याच्या भूमिकेत येण्याकरता आहे. भजन कीर्तन हे त्या संबंधानं एक साधन सांगितले. काय? भजन चिंतनाला सोडून नाही, पण आपलं भजन त्या पद्धतीनं चाललं तर, कीर्तन चिंतनाला सोडून नाही, आपलं कीर्तन त्या भूमिकेत आलं तर, आणि चिंतन कीर्तनाला सोडून नाही. काय? विनाकारण एखाद्या मुद्द्याला घेऊन वेगवेगळ्या भूमिका तयार करून वेगवेगळं निघून समाजामध्ये संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न, ज्यांना अंतःकरण स्थिर करण्याचं परम पवित्र साधन प्राप्त झालंय, त्यांनी तरी या भूमिकेत पडू नये. म्हणून प्रश्नाच्या संबंधाने आपल्याला उत्तराच्या भूमिकेत जायचे. माझा सिद्धांत आहे, जीवाच्या भूमिकेतून आपल्याला शिवापर्यंत जायचंय. काय? प्रत्येकाचं स्वरूप, वेदांताचं महावाक्य, श्री गुरूंचा सद्गुरूंचा बोध आपल्याला त्याच भूमिकेतून त्याच दिशेनं घेऊन जाणार आहे. बोध दिला म्हणजे संगाती मार्ग दाविला नीट, प्रांतीय समूळ गेली दिसू लागली वाट, नाचत प्रेम छंदे चालू लागलो सपाट, एका जनार्दनी पावलो पंढरी पेठ. पेठ म्हणजे स्वरूपाच्या ठिकाणी जाऊन पोचलो. आणि स्वरूपाच्या ठिकाणी अंतःकरण वृत्ती आपला तयार झालेला भाव हा दृढ होण्याकरता आपल्याकरता हरिपाठ हा अत्यंत महत्वाचा आहे. आतापर्यंत आपण चिंतन करत करत माझ्या अगोदरच्या प्रमुख वक्त्यांनी अगदी प्रत्येक अभंगातला भाव जो नाथ महाराजांनी शब्दाच्या रूपाने तुमच्या आमच्याकरता तयार करून ठेवला आणि त्या शब्दातला भाव प्रगट करण्याकरता आपल्याही अंतःकरणातला भाव प्रगट झाल्याशिवाय अभंगातला भाव प्रगट होऊ शकत नाही. त्याच गोष्टी नामदेवराय महाराजांनी सांगितलंय, भाव धरून या वाचे ज्ञानेश्वरी. मी तर चिंतन असं करेन, व ज्ञानेश्वरीचं परिपाठ करताना, ज्ञानेश्वरीचं चिंतन करताना ज्ञानेश्वरीत भाव आहे. कारण जनाबाई सांगते भावाक्षराची गाठी. काय? ज्ञानेश्वरीत भाव आहे. परंतु ज्ञानेश्वरीतला भाव प्रगट करण्याकरता तुमच्या अंतःकरणातला भाव लागतो. जसं युक्तिवाद करायचा ठरला तर लाकडात अग्नी आहे, परंतु लाकडातला अग्नी प्रज्वलित करण्याकरता काडीतला अग्नी प्रगट करावा लागतो. काय? काडी आणि काडीचं काम काय आहे? लाकूड जाळणं नाही. काय? जाळणं ही भूमिका आपण प्रयत्न लाकूड जाळण्याकरता करतो का अग्नी प्रगट होण्याकरता करतो? आपली भूमिका काय? काडीची लावली जाते लाकडाला, त्याला जाळण्याकरता नाही. ज्या वेळेला लाकडातला अग्नी प्रज्वलित करण्याकरता, आणि ज्या कारण लाकूड हे अध्यस्त आहे, लाकूड हे अध्यस्त आहे आणि त्याच्यातला अग्नी हा अधिष्ठान आहे. प्रत्येकामध्ये अधिष्ठान आहे आणि त्या अधिष्ठानावर परेवून परते घरते ते राहू निरंतर आपला सगळ्या व्यवहार परावानीच वैखरी वाणीचाच चाललाय. काय? आपली वैखरी वाणी बंद व्हायला तयार नाही. वाईट वाटून देऊ नका. कदाचित या लॉकडाऊनमुळं कमीत कमी आपल्याला परमार्थाच्या भूमिकेतून कायद्याने आणण्याचा प्रयत्न केला. घरीच बसा, घरातच बसा. काय? स्वतःशी बोलण्याचा प्रयत्न करा. परमार्थाची भूमिका काय?
हं? परमार्थाची भूमिका पळायची आहे का थांबायची आहे? काय पळणं थांबल्यामुळं आतापर्यंत लॉकडाऊनच्या पूर्व आपली पळापळीच चाललेली होती. एक शपथ गवळण गेलेली आहे, पळा पळा ग बाई, पळा पळा ग बाई, पळा पळा बाई पळा. काय तो त्याच्या पुढं पळतोय, तो त्याच्या पुढं पळतोय, तो त्याच्या पुढं पळतोय, तो त्याच्या पुढं पळतोय. पळताना कुणी दुसऱ्याच्या पायामध्ये पाय गुंतवतोय, कुणी पळणाऱ्याला मागं ओढतोय. इथं पळणं जे आहे ना, इथं आता स्थिर होते. बैसू जेऊ एके ठाई. काय लॉकडाऊन मुळे आपण बोलायचं बंद झालो. काय लॉकडाऊन मुळे आपण प्रत्येक जण आपला विचार करायची वेळ आली. हे सगळ्यात महत्वाचं आहे. काळ थांबून राहत नाही. काय काळ येत असतो, काळ जात असतो, परंतु प्रत्येक काळ चिंतनानं साधावा लागतो. प्रत्येक काळ त्या काळाची भूमिका काळ सारावा चिंतने एकांतवाशी गंगास्थानी देवाच्या पूजने प्रदक्षिणा तुळशीच्या. काळ येत असतो, काळ जात असतो. कदाचित हा लॉकडाऊनचा काळ आपल्याला अनिष्टही वाटतो, आपल्याला न आवडणार आहे, परंतु हा काळही तुमच्या आमच्या कोणाच्याच अधिकारातून आलेला नाही, तर भगवंताच्या अधिकारातून आला. हाही काळ जाणार आहे. काय बंधनात असणारा लॉकडाऊन आपण आता 5व्या टप्प्यापर्यंत येऊन आलो, थोडं थोडं आता मोकळं व्हायला लागलो. काय त्याला काळ जबाबदार आहे. काळ हा चिंतनात घालवायचा असतो. काळ हा चिंतनानं काळावर मात करायची असते. कदाचित आपल्याला हा अनिष्ट काळ जरी वाटत असला, परंतु तो चिंतनातच घालावा लागतो. जसं चंद्राला सूर्याला ग्रहण असतं, त्या ग्रहणमध्ये तो त्यांच्याकरता अनिष्ट काळ आहे, परंतु त्या काळामध्ये सत्कर्म हे जास्तीत जास्त केले जातात, यज्ञ कर्म केले जातात. काळ यज्ञाचा नाही, काळ नामचिंतनाचा आहे. परंतु आपला याच अनिष्ट काळामध्ये आपलं हे चिंतन म्हणा, भजन म्हणा, कीर्तन म्हणा, हे आपलं लॉक झालंय. त्याच्यामुळं आपण अंतःकरणानं डाऊन झालो. काय हे खऱ्या अर्थानं हे चाललेलं चिंतन हे डाऊन न होता, लॉक न होता, आपण आपल्या अंतःकरण वृत्तीवर स्थिर होण्याकरता हा महाराष्ट्रातील सर्व भाविकांना या हरिपाठाच्या रूपानं प्राप्त झालेला हा परम पवित्र हा एक आपल्याकरता मी पर्वकाळ म्हणे, शुभ काळ म्हणे असतो. मी उदाहरण देत होतो, लाकडामध्ये अग्नी आहे. आपण लाकूड जाळण्याकरता प्रयत्न करत नाही, तर आपला संबंध त्या अग्नीशी असल्यामुळं अग्नितत्व प्रगट करण्याकरता आपण काडी त्या लाकडाला लावतो. लाकडाला काडी लावताना लाकडात काडीतला अग्नी प्रज्वलित झाल्याशिवाय, काडी पेटल्याशिवाय ती लाकडातला अग्नी प्रज्वलित करू शकत नाही. तसं हरी हे सूत्र आहे, हरी हे स्वरूप आहे, आणि हरी हे स्वरूपापर्यंत जाण्याचा मंत्र आहे. ज्ञानदेवा पाठ नाम ज्ञानदेव म्हणे, हरी माझा समर्थ. काय ज्ञानदेवी शस्त्र, हरी नामाचे शास्त्र, यमे कुळगोत्र वर्षेले. याच हरी या नामाच्या संबंधानं सापेक्ष हरीचं चिंतन. खरं हरिपाठाचा, नाथ महाराजांच्या हरिपाठाचा आरंभच झाला. हरीची दासा हरिदाही दिशा. संपूर्ण नाथ महाराजांचा हरिपाठ हरिमुखे गाता
आणि माऊली महावैष्णव ज्ञानोबारायांचा हरिपाठ हरिमुखे म्हणा. माऊली ज्ञानोबारायांचाही भाव तोच आहे, संत एकनाथ महाराजांचाही भाव तोच आहे. म्हणा आणि गाता. आता एक चिंतन आहे, म्हणणं काय आणि गाणं काय. आपण हरिपाठ हरी म्हणतो का हरी गातो, काय चिंतन आहे. यालाच हरिपाठ म्हणतात. या हरिपाठाच्या भूमिकेतून आपण आज हरी या पदाचं चिंतन करत आपण हरी या स्वरूपाचा भाव प्रकट होण्याकरता आपण प्रत्येकानं अधिष्ठानावर यावं, स्वरूपाकडे यावं. या भूमिकेतून शांतीप्रभू एकनाथ महाराज, कदाचित आपण हरिपाठाचे चिंतन जर पाहिलं, नाथ महाराजांच्या प्रत्येक वाङ्मयाचा जर प्रत्येक वाङ्मयाकडे जर दृष्टी अवलोकन जर केलं तर नाथ महाराजांना शांती ब्रह्म म्हणतात. कारण ब्रह्माच्या चिंतनातल्या ज्या ब्रह्माच्या 5 अवस्था सांगितल्या, काय ज्ञान ब्रह्म, नाम ब्रह्म, शांती ब्रह्म, वैराग्य ब्रह्म आणि सद्गुरु ब्रह्म. काय या ब्रह्माच्या चिंतनातल्या 5 अवस्था सांगितल्या. त्याच्यामध्ये शांती ब्रह्म, नाथ महाराजांसारखी शांती नाही, परंतु ती शांती ज्ञानाला सोडून नाही. काय चिंतन आहे, काय ज्ञानाच्या भूमिकेतून तयार होणारी शांती आहे. आणि जे सुख आहे ते शांती म्हणते नाही सुख. माऊली महावैष्णव ज्ञानोबारायांनी एक ज्ञानेश्वरीमध्ये चिंतन केलंय, ते ज्ञान हृदय प्रतिष्ठे ते तर शांतीचा अंकुर फुटे, मग विस्तार बहु प्रगटे आत्मबोधाचा. आत्मबोधाचा विस्तार म्हणजेच शांती आहे. काय नाथ महाराजांना शांतीचे सागर म्हटले, ज्ञानोबाराला ज्ञानाचे सागर म्हटले. काय प्रत्येक सागर हे एकमेकाला एकरूप आहे. या पृथ्वी तलावरही सप्तसागर सांगितले, काय सप्तसागर सांगितले, परंतु एकमेकाला सगळे अटॅच आहेत. त्याच भूमिकेतून शांतीब्रह्म नाथ महाराजांच्या ठिकाणी शांती आहे. मी कथेकडे जाणार नाही. शांती त्यांना शांतीब्रह्म म्हणतात. शांती स्वरूप नाथ महाराज आहे. परंतु नाथ महाराजांच्या जर वाङ्मय जर विचार केला, चिंतन केलं तर नाथ महाराजांसारखं रागवलेलं कोणीच नाही, तरी त्यांना शांतीब्रह्म म्हणतात. काय आई जसं बाळा मुलावर रागवते, काय रागवते म्हणजे त्याला राग म्हटलेलं नाही, त्याला क्रोध म्हटलेलं नाही. जरा चिंतन केलं तर आई ही भूमिका काम, क्रोध, लोभ, मद आणि मत्सर, कारण याच्याही पलीकडे आई ही भूमिका आहे. काय कामाच्या भूमिकेत आई नाही, क्रोधाच्या भूमिकेत आई नाही, लोभाच्या भूमिकेत आई नाही, बाळाकडून आईचा लोभ नाही, बाळाकडून आईचा काम नाही, बाळाकडून आईचा क्रोध नाही, बाळाच्या संबंधाने मत्सर नाही, कारण ती आई ही अवस्था आहे. तसं संत आपण चिंतन करत आलो. संतांना आई म्हटले, म्हणते ज्ञानाबाई आई. सगळे पुरुष असून आई कुणालाच म्हटलं गेलेलं नाही. माऊली हा शब्द कुणालाच दिलेला नाही. माऊली हा शब्द फक्त ज्ञानोबारायांना दिला. पुरुष असून आई होणं, काय आई असून आई होता येत नाही, तर पुरुष असून आई कधी होता येईल. परंतु ज्ञानोबाराय पुरुष असून आई झाली. व्यवहातली आई 10-5 मुलाची होईल, मला वाटतं याच्या पलीकडे व्हायची नाही. काय परंतु नाथ महाराजाला आई, ज्ञानोबाराने आई म्हटले, या विश्वाची आई झाली. काय पुरुष असून, कारण हा एक अंतःकरणातला भाव आहे, ती एक अवस्था आहे. तसं शांती ही एक अवस्था आहे. आणि त्या अवस्थेतून शांती एकनाथ महाराज आपला वेगवेगळा अंतःकरणातला भाव शब्दाच्या रूपानं त्यांनी प्रकट करण्याचा प्रयत्न केला. तद्वत आज आपल्या चिंतना करता
जो अभंग आहे त्या अभंगामध्ये ज्ञानोबा शांतीप्रभू एकनाथ महाराज आपल्याला एक महत्वाचा संदेश देतात. संदेश म्हणजे मेसेज नाही, काय संदेश म्हणजे सूत्र आहे. एक महत्वाचा संदेश देतात आणि तो आपल्या स्वरूपाशी आपण दृढ व्हावं, एकरूप व्हावं, त्या दृष्टीने ते एक संदेश देतात. परिमळ गेली आवस फुल देठी आयुष्या सेवटी देह तैसा. आम्हाला शरीर मिळालंय, ऐका, शरीर मिळालंय, परंतु त्या शरीर जर विचार केला तर शरीर हे परिच्छिन्न भूमिका आहे. म्हणून शरीरानं काय ब्रह्माला परिच्छिन्नत्वात आणलं. कारण शरीरामध्ये पंचतत्व आहे, ऐका, पंचतत्वाच्या संबंधानं पंचप्राण सांगितले. तुमचा आमचा आत्मा आहे ना, आत्मा म्हणजे पंचप्राण आहे, काय, परंतु त्या पंचतत्वाच्या संबंधानं पंचप्राण सांगितलं. नाथ महाराजांनी आपल्याला जे शरीर मिळालंय ते दुर्लभ असणार, अत्यंत मौल्यवान असणार, अमौलिक असणार जे शरीर, कबीर महाराज म्हणतात, उत्तम नरदेह पाया प्राणी उशिका हित कछु करले. काय दुकान खूप सजवली जाते, कोणती दुकान, परंतु ती दुकान वस्तूच्या संबंधानं, त्या दुकानाला फर्निचर म्हणा, शोकेस म्हणा, वस्तूच्या संबंधानं केलेलं दुकान, कितीही फर्निचर केलं, शोकेस बनवले, ती दुकान वस्तूच्या संबंधानं बनवलेली, संबंध वस्तूचा आहे, काय, परंतु ती वस्तू आपल्याला घेण्याकरता दुकानाकडे जावं लागतं. तसं आपल्याला अधिष्ठानाकडे जाण्याकरता पहिल्यांदा आपल्याला शरीराकडे जावं लागेल. शरीर हे दुकान आहे आणि शरीरामध्ये असणारं प्रत्येकाचं स्वरूप आत्मा ही एक वस्तू आहे. तरी परमात्मा ऐसे जे एक वस्तू दिशे ते जया भेटे ज्ञानास्तव. काय परमात्मा ही एक वस्तू आहे, आत्मा ही एक वस्तू आहे. आपल्याला ती वस्तू साध्य करण्याकरता आपल्याला त्या शरीराच्या भूमिकेचा विचार करावा लागेल. वस्तू आणि वस्तूतलं चैतन्य, प्रत्येक वस्तू ही चिंतन पूर्ण करतो, अभंगातल्या मूळ पदाच्या भूमिकेत येण्याचा प्रयत्न करतो. विश्वामध्ये किंवा विश्व असेल, विश्वातली विश्व निर्माण करताना परमात्म्याने ज्या ज्या वस्तू निर्माण केल्या, अंड, जार, स्वेद आणि उद्भिज, प्रत्येक वस्तू अध्यस्त रूपाने निर्माण केली आणि प्रत्येक वस्तू मध्ये अधिष्ठान सिद्ध केलेलं आहे. कोणतीही वस्तू अधिष्ठानाशिवाय नाहीच. मी चिंतन वाढवणार नाही, परंतु शास्त्रामध्ये मृगजळ गेलेलं आहे, स्वप्न गेलेलं आहे. काय ज्ञानोबांनी गोड अभंग दिला, त्याच्यामध्ये मृगजळवतही सांगितलंय, आभ्राची सावली सांगितली आणि स्वप्नीचे चेले म्हणजे स्वप्न सांगितले, आभ्राची सावली सांगितली, मृगजळ सांगितले आणि या तिन्ही दृष्टांताला अनुसरून संसार सांगितले. या हे सगळं जरी सांगितले, मृगजळ जरी दिशे साचपणाईसे, अभंग तुकोबाराने दिलाय. मृगजळ दिसतं ते साचपणाला दिसतंय, परंतु ते कसं आहे, खोट आहे. खोट जरी ते वाटत असलं, परंतु त्या मृगजळाला सुद्धा अधिष्ठान आहे. म्हणजे सत्यत्वाचं अधिष्ठान त्या मृगजळाने घेतलंय आणि खोट दिसत आहे. एक झाकलं जातं आणि दुसरं दिसत आहे, याला अध्यस्त म्हणतात. खरं झाकलं जातं आणि खोटं दिसलं जातं. म्हणजे खऱ्याला सुद्धा खोट्याला सुद्धा खऱ्याची सत्ता आहे. काय अध्यस्त वस्तू ही सगळी खोटी सांगितली, परंतु अध्यस्त वस्तू हे
अधिष्ठान स्वरूप सांगितली. म्हणूनच पहिल्याच चरणामध्ये नाथ महाराजांनी फुलाचा दृष्टांत दिला. फूल त्याला रंगामुळे फूल म्हणतात, आकारामुळे फूल म्हणतात, का सुगंधामुळे फूल म्हणतात? एक चिंतन आहे. सुगंधामुळे त्याला फूल म्हणतात, रंगामुळे म्हणत नाहीत, आकारामुळे म्हणत नाहीत. आकाराने विचार केला तर आकार सगळ्यांचा भिन्न भिन्न आहे. फुलांचा आकार भिन्न भिन्न आहे. ऐका, फुलाचा आकार भिन्न भिन्न आहे, पण त्याच्यातला सुगंध मात्र भिन्न भिन्न नाही. सुगंध मात्र एकच आहे. अध्यस्त स्वरूपाने जरी तो वेगवेगळा नटला, म्हणून तर चिंतनाले देव नटला नाना परी, तो वेगवेगळ्या संबंधाने जर नटला असला तरी तो एकाच अधिष्ठानानं तो वेगवेगळ्या स्वरूपाने नटला आहे. सगळ्यांना उदाहरण माहीतच आहे. एकच माती नाना परी भांडी, रांजणाने सुगडे, हे नाव आकाराने भिन्न भिन्न आहेत, परंतु माती सर्वांमध्ये एकच आहे. कापडाच्या रूपानं कापड वेगवेगळ्या आकाराने बनले, वेगवेगळ्या आकारात आणले. आकाराला शर्ट नाव पडलंय, आकाराला शर्ट नाव पडलंय, आकाराला टोपी हे नाव पडलंय, आकाराला फेटा हे नाव पडलंय. ही आकाराला नाव सांगितली वेगवेगळी. काय आकाराला वेगवेगळी नावं सांगितली, परंतु ही नावं आकाराला वेगवेगळी आहे. टोपीच्या रूपानं कापड जरी वेगळ्या भूमिकेत आलेलं असलं, शर्टाच्या भूमिकेतून कापड जरी वेगळ्या भूमिकेत आलं असलं, फेट्याच्या भूमिकेतून कापड जरी वेगळ्या भूमिकेत आलं असलं, साडीच्या भूमिकेतून कापड जरी वेगळ्या भूमिकेत आलं असलं, परंतु या सर्वांमधला कापूस जसा एक आहे, तसं फूल हे आकारानं, रंगानं, नावानं जरी वेगवेगळ्या भूमिकेत असले तरी ते मात्र स्वरूपानं म्हणजे सुगंधानं ते सर्वांमध्ये सुगंध एकच आहे. सुगंधानं फुलं ही परिपूर्ण आहेत. तसा परमात्मा हा अंश रूपानं सर्वांमध्ये एक आहे. आपली भूमिका फुलाच्या रंगाकडे जाते, फुलाच्या आकाराकडे जाते, परंतु आपली भूमिका फुलातल्या अधिष्ठान स्वरूप परिमळाकडे जाऊ शकत नाही. आपण देवाला फुल अर्पण करतो. शास्त्र असं सांगतंय, देवाचा आणि फुलाचा संबंध नाही, देवाचा आणि फुलातल्या सुगंधाचा संबंध आहे. काय पत्रम पुष्पम फलम तोयम योम्या भक्त्या प्रयच्छति. जो केवळ पत्र पुष्प फळ तोय म्हणजे पाणी जो अर्पण करतो त्याला भक्त म्हणतात. ही जरी भूमिका असली, आजही संपूर्ण मंदिराच्या ठिकाणी पानफूल अर्पण करतो आपण, परंतु पानफूल बाजूला करता करता संपूर्ण देवस्थान, ट्रस्ट, नियोजन मंडळ हे सगळे बेजार झाले. देवाला फूल महत्वाचं नाही, फुलाच्या संबंधाने जे अधिष्ठान ज्याला म्हणतात परिमळ, तो परिमळ महत्वाचा आहे. आणि या फुलामध्ये परिमळ सुगंध जो हा अत्यंत महत्वाचा आहे. तसा आपल्या दृष्टीने आपल्यामध्ये असणारं चैतन्य हे त्या दृष्टीने महत्वाचं आहे. देहाच्या संबंधानं भाव, मरण म्हणजे काय? मरण म्हणजे देहाच्या संबंधानं जे भाव आहेत, देहाच्या संबंधानं भाव वश पडणं आणि स्वरूपाचे भाव जागृत होणं याला मरण म्हणतात. लक्ष्येला ठाव स्मशानीचा हा जो अभंग दिलाय, इथं देहाच्या संबंधानं मरून जाणं, देहाच्या संबंधानं भाव ओस पडणं, ओस ओशिले देह भाव,
मरण माझे मरून गेले मज केले अमर ठाव पुशिले बूड पुशिले ओस वशिले देहभाव. याच भूमिकेतून परिमळ हे सर्वांचं स्वरूप आहे. आणि जर स्वरूप गेलं, मला एवढीच भूमिका सांगायची आहे, कारण हा एक सिद्धांत सापडला, संपूर्ण अभंगाचा भाव प्रगट केला. मी अभंग सोडवण्याकरता बसलेलो नाही, अभंगाचा भाव, अभंगातला सिद्धांत आपल्यापर्यंत पोहोचवण्याकरता मी या ठिकाणी बसलेलो आहे. वेळ आपला संपुष्टात येतो आहे. त्या भूमिकेतून जर उदाहरण दिलं नाथ महाराजांनी, देवाला फुल अर्पण करताना जर आपण नाकानं आपण जर त्या फुलाचा सुगंध घेतला आणि ते फुल जर देवाला अर्पण केलं तर देवाला दगड मारल्याचं पातक आहे. म्हणजे याचा अर्थ देवाचा संबंध अधिष्ठानाचा संबंध आहे. अध्यस्त वस्तू आणि अधिष्ठानाचा संबंध असू शकत नाही. म्हणून आत्माला सांगतात परिमळ गेली या ओस फुल देठी आयुष्याशी वेटी देह तैसा. तसं आपलं आयुष्य ही आपली संधी आहे. याच्यातून आपण आपल्या प्रत्येकामध्ये परिमळ आहे. आता त्याचा शरीर हा एक फुलही सांगितलेला आहे, त्याच्यामध्ये आत्मा हे आपलं प्रत्येकामध्ये असणारा सुगंध आहे. आता त्या सुगंधाचा कोणी कोणी वास घेतलाय, कोणाकोणाला किती वास येतोय तो ज्याच्या त्याच्या चिंतनाचा भाग आहे काय. परंतु त्याच्यामध्ये आत्मा हा आनंद हा त्याचा सुगंध आहे. आनंद हा त्याचा सुगंध आहे. स्वरूप ही त्याची स्थिती आहे. चैतन्य हे त्याचंच अस्तित्व आहे. आणि प्रकाश ही त्याचीच सत्ता आहे. हा सिद्धांत त्याला त्याच्याच भूमिकेतून आत्माला त्याला परिमळ म्हणतात. म्हणून परिमळाचा विचार हा सर्व संतांनी सांगितला, अधिष्ठानाचा विचार सर्व संतांनी सांगितला. आणि शंतनू एकनाथ महाराजांना हरिपाठाच्या या प्रमुख नित्य पाठातून प्रत्येकाला आपल्या अंतःकरणामध्ये तोच भाव प्रगट करण्याचा हेतू आहे. याच घडीतून आपल्याला प्राप्त झालेली जी संधी आहे, कारण आपल्या हातात नाहीये. कारण शरीर म्हटलं तर शरीर जाणार आहे. आपल्या दृष्टीने सूर्य सुद्धा मावळणार आहे. आपल्या दृष्टीने तो मावळत नाही, हा भाग वेगळा आहे, त्याचा अस्त होत नाही काय. तसा शरीर सुद्धा जाणार आहे. मी तर सूर्य जसा स्थिर आहे तसा आत्मा हा स्थिर आहे. शरीर जन्म मृत्यूच्या संबंधाने फिरणार आहे. पृथ्वी ही फिरणारी आहे. पृथ्वीच्या फिरण्याच्या भूमिकेतून उपजे आणि नाशे आणि दिशे ही त्रिपुटी तयार झाली. आपल्या भूमी सर्वांच्या परिपाठातली आहे. उपजे ते नाशे, नाशिले पुनरपी दिशे. त्याच भूमिकेतून उगवणं, उदय आणि अस्त हा आपण सूर्यावर आरोप केला, तसं जाणारा आपण आत्म्यावर आरोप केला. जाणारं शरीर आहे आणि या शरीराला जाण्याला कारण आयुष्य आहे. आणि आपलं आयुष्य क्षणाक्षणाला काळ टिपतोय, काळ खातोय, काळ नेतोय. प्रत्येक क्षणाने मी सेकंदाकडे येणार नाही, क्षणावर आपलं आयुष्य सांगितलंय. म्हणून उपदेश करतानाही क्षणोक्षणी हाची करावा विचार. क्षणाच्या संबंधानं उपदेशही केला, क्षणाच्या संबंधानं विचार करण्याचं सांगितलं. आणि क्षण भंगूर नाही भरवसा म्हणून वारे सावध तोडा माय आशा. याच भूमिकेतून घडी घडी म्हणजे तास नाही, क्षणाक्षणाला तो आयुष्यानं आपल्याला खातोय. आयुष्य खातो काळ सावधान. आयुष्य जात आहे पहा. आयुष्य जातं, आयुष्याबरोबर शरीर जात आहे. बालपणातून तारुण्यपण, तारुण्यपण म्हातारपण. सूर्याच्या दृष्टीने सकाळ, दुपार आणि संध्याकाळ. आपल्या दृष्टीने बालपण म्हणजे सकाळ आहे, तारुणपण म्हणजे दुपार आहे आणि म्हातारपण म्हणजे संध्याकाळ आहे. हे आपल्या चैतन्याच्या आधारेच आपलं आयुष्य जात आहे. त्याच भूमिकेतून आयुष्य जात आहे पहा. म्हणून नाथ महाराज घडी घडी काळ वाट याची पाहे, अजून किती आहे अवकाळ. याचपासून काळामध्ये काळ आपल्यामध्ये आयुष्यामध्ये आपल्याला घेऊन जाते. याचा विचार करणं आणि विचार करून सावध होणं एवढ्या करता
नाथ महाराज आपल्या अंतःकरणानं प्रश्नार्थक भूमिकेतून आपला भाव शब्दाच्या रूपाने प्रकट करतात। अजून किती आहे अवकाश, याच अंतःकरणाच्या अनुतापातून आपण सावध व्हावं। हाच अनुताप, हा म्हणजे कोणता? आयुष्य क्षणभंगूर आहे, देह क्षणभंगूर आहे, नाश पावणार आहे, आणि नाश पावणाऱ्या शरीराच्या संबंधानं अविनाशी तत्व आपल्याला साधायचं आहे। शरीर गेलं तर अविनाशी तत्व सुद्धा आपल्या हाताला येणार नाही। म्हणून सिद्धांत आहे, परिमळ गेली या ओस फुल देठी, आणि याच भूमिकेतून हाच अनुताप घेऊन सावध, काहीतरी बोध करी म्हणा। शेवटचे 5 मिनिटाची भूमिका आपल्यासमोर याच पदाची भूमिका ठेवतो आणि शेवेला पूर्ण विराम देतो। वेळेला मर्यादा आहे। हाच अनुताप घेऊन, कारण बोध प्राप्त करण्याला पहिला अंतःकरणाची भूमिका ही अनुतापाच्या भूमिकेतून लागते। बीज पेरण्याकरता आपण जमिनीची भूमिका पाहत असतो। 100-150 समर्थ सद्गुरूंच्या चरणी सेवा भावपुष्प समर्पित करून आपण उपस्थित आपल्याही चरणामध्ये, आपल्याही चरणाच्या संबंधानं आहे का चरण बंद झालं, आता चालू झालं, थोडा वेळ बंद झालं फक्त 5 मिनिट, 1 मिनिट बंद झालं। त्याचं टायमिंग 9 वाजेपर्यंतच आहे, वेळ काय बोला बोला बोला, 2 मिनिटं बंद झालं असतो। 5 मिनिटं काही 2-5 मिनिटं नेटमध्ये प्रॉब्लेम झाल्यामुळं त्याच्यामध्ये प्रतिबंध तयार झाला, त्याबद्दल सर्वांची दिलगिरी व्यक्त करतो। आपण चिंतन करत अगदी शेवटच्या सिद्धांतापर्यंत येऊन पोहोचलेलो आहोत। हाची अनुताप घेऊन सावध, काहीतरी बोध करी म्हणा। बोध प्राप्त होण्याकरता आपल्या अंतःकरणामध्ये अनुताप तयार झाला पाहिजे। अनुतापाचे ज्वाळी देहबुद्धी हवेली, वैराग्याची निष्ठा रगटून दाखविली, अहंता ममता दौडून निज शांती वरली हो। याच भूमिकेतून प्रपंच रचना सर्वही भोगून त्यागेली, हा तुकोबारायांचा अधिकार। याच भूमिकेतून अनुताप आपल्याला तिथपर्यंत घेऊन जाणार असतो। म्हणून पहिल्यांदा अनुतापाविन भाव कैसार आहे, अनुभव पाहे शोधून या। याच भूमिकेतून अनुताप हा त्या दृष्टीने अत्यंत महत्वाचा आहे। आणि आपल्या अंतःकरणामध्ये अनुताप तयार होण्याकरता मनाला जागृती देणं हे अत्यंत महत्वाचं आहे। कारण हा बोध जो सांगितला, बोध हा मनाला केलेला आहे, आत्म्याला बोध करण्याची आवश्यकता नाही। सूर्याचा कोणत्याही प्रकाशानं पाहण्याची आवश्यकता नाही। काय सगळी प्रकाशाची साधनं सूर्यापुढं फिके आहेत, तशी आत्म्याच्या स्वरूपानं शब्दही काही करू शकत नाही। खऱ्या अर्थानं बोध ज्याला शास्त्रामध्ये म्हणतात, तो बोध हा फक्त मनाला जागृती आहे। कारण संसार म्हणा, देहाच्या संबंधानं प्रपंच म्हणा, हा मनानं तयार केलेला विकल्प आहे। काय म्हणून मनाला बोध करून, विकल्प व्यावृत करून मनाला संकल्पात आणण्याकरता हा महात्म्याचा बोध आहे। काय मन म्हणा बहुमत बघतो मध्याजिमाम नमस्कुरु, ही भगवंतानं 18व्या अध्यायामध्ये अर्जुनाला जी तू हे मन हे मीची करी, ही मौढ्य महावैष्णव ननोबारमीची भूमिका सांगितलेली आहे। काय मन मन न राहता, कारण मन संकल्पात आलं का ते मन राहत नाही। सर्वांच्या परिपाठातलं चिंतन आहे, मन हे राम झाले, मन हे राम झाले, प्रवृत्ती ग्रासून कैसे निवृत्तीशी आले नव्हे, जाता वेडे होय मन। ती मनाची वेडी अवस्था, काय वेडी अवस्था म्हणजे आपले व्यवहार विसरणं। मनाने हा विकल्प तयार केला, विकल्पातून हा प्रातिभाषिक सत्तेतला संसार सगळ्यांच्या समोर, सगळ्यांच्या वाट्याला आला। म्हणून त्या मनाला जागृती देऊन ऐसे जागवितो मना, सरशे जना सहित फलकटतो संसार, येते सार भगवंत। आणि हे सगळं
फलकट आहे, हे सगळं जाणार आहे, हे नाशिवंत नाही. आत्मा हा अविनाशी आहे. आत्मा हा प्रत्येकाचा स्वरूप आहे, तो नित्य आहे. म्हणून ज्या संबंधानं अनुताप तयार होणं, उदाहरणार्थ आपण ओकारी झाली, ओकारी कोणा कुठं होती? आपल्याच पोटात होती. कोण सांभाळत होतं? आपणच सांभाळत होतो. ओकारी कोणी तयार केली? आपणच तयार केली. आणि ती जर आपल्याला ओकारी झाली, ती जर बाहेर आली, तोंडातून बाहेर आली, तर आपण त्या ओकारीकडे कोणत्या भावातून पाहतो? कोणत्या भावातून पाहतो? आपल्याला अजून तशा ओकाऱ्याच व्हायना, तो भाग वेगळा. कारण आपण ओकारी साठवून धरली आणि ब्रह्माचं चिंतन करायला लागलो. काय काही काही रोग असा आहे, तू ओकारी झाल्याशिवाय ते रोगच जात नाही. आणि ते होत नाही म्हणून गोळ्या घ्याव्या लागतात, औषध घ्यावे लागतात. ज्याप्रमाणे ओकारी, तुकोबारा त्याला ओमन म्हणतात. ओमन म्हणजे थुंकून टाकलेलं, बाहेर टाकलेलं, त्याच्याकडे पाण्याचा आपला भाव कोणता राहतो? आपण त्याच्यापासून तात्काळ बाजूला होतो. काय ही भूमिका नाथ महाराज त्याला अनुताप म्हणतात. आणि अनुतापाशिवाय वैराग्य तयार होऊ शकत नाही. आणि वैराग्य तयार झाल्याशिवाय आपण बोधावर आरूढ होऊ शकत नाही. आणि स्वरूपातला सुगंध म्हणजे स्वरूपाचा आनंद आपण प्राप्त होऊ शकत नाही. तेवढ्या करता बोध झाला. उदाहरण सांगितलं, एक तास उरला खटवांगरायाची भाग्यदशा कशी प्राप्त झाली. खटवांगराजा पुराणामध्ये कथा गेलेली आहे, मी ती सांगणार नाही कारण मी कथाकार नाही. आणि वेळही आपल्या संपुष्टात आल्यामुळं जरी ती खटवांगरायांची दृष्टांत पुराणामध्ये गेलेली असली, खटवांग राजाला, कारण भागवत आपल्यापर्यंत आलं, परीक्षिती राजाच्या निमित्तानं भागवत आपल्यापर्यंत आलं. ती परीक्षिती राजाला मुक्ती 7 दिवसात सांगितली. तशी तुम्हा आम्हाला 7 दिवसात आहे, 7 अवस्थेतच आहे, 7 भूमिकेतच आहे. शुभेच्छा सुविचरणातून मनसा सुसती सत्वपत्ती पदार्थ लितुरेगा उन्मनी, या 7 अवस्थेतच आहे. आपण त्याला सप्ता म्हणतो. आणि याच 7 दिवसात परीक्षिती राजाला मुक्ती मिळाली भागवतामध्ये. तशी खटवांग राजाला एका दिवसातच मुक्ती मिळाली. 1 तास उरला खटवांग राहायची. आता आपल्याला किती तास शिल्लक आहे ना, आपले किती तास गेले याचा सुद्धा विचार आपल्या ठिकाणी नाही. परंतु खटवांग राजाला 1च तास उरला होता, तरी सुद्धा भाग्यदशा कशी प्राप्त झाली. काय त्यांनी आपली भाग्यदशा प्राप्त केली. याच भूमिकेतून का भाग्यदशा प्राप्त झाली? एकाच तासामध्ये भाग्यदशा का प्राप्त झाली? इकडे तर संत तात्या 1 तास सुद्धा नाही, 1 तास सुद्धा नाही. मग हेळा मात्रे तया होय मुक्ती, दर्शन हेळा मात्रे तया होय मुक्ती. हेळा मात्रे म्हणजे पाण्यावर येणारा तरंग, पाण्यावर येणारी लाट, ती येता क्षणीच जाते. तेवढ्या याच्यामध्ये आपल्याला मोक्ष आहे, तेवढ्या याच्यामध्ये आपल्याला मुक्ती आहे. परंतु त्याच्याकरता साधन प्राप्त होणं अत्यंत महत्वाचं आहे. त्याच्याशिवाय भाग्य ही दशा म्हटलेलं आहे. म्हणून ही दशा आपल्या जीवनामध्ये प्राप्त होण्याकरता अवघ्या दशा येण्याची साधती मुख्य उपासना, सुगुण भक्ती, हृदय प्रतिष्ठे, श्रीहरीची मूर्ती, परिभाव शुद्धी, जाणून याचं साधन सांगितलं. बीज आणि फळ हरीचे नाम. म्हणून शेवटच्या चरणामध्ये शांतीप्रिय एकनाथ महाराज सांगतात, सापड्याला हरी तयाला साधनी. म्हणून सर्वांना विनंती आहे, सगळ्यांच्या चरणी नतमस्तक होऊन एका जनार्दनी हरी बोला. नाथ महाराज म्हणतात का प्रत्येकानं हरी बोला, प्रत्येकानं हरी म्हणा आणि प्रत्येकानं हरीचं चिंतन करा. कारण हरी हे त्या तिथपर्यंत जाण्याचं सूत्र आहे. खाली ओम तत्सदिती सूत्राचे जे स्थान, जे काही सूत्र सांगितले त्याच्यात काही सूत्र, त्याच्यामध्ये हे सूत्र एकनाथ महाराजांनी शेवटच्या चरणामध्ये आपल्यासमोर सिद्ध केलेलं आहे. म्हणून संकल्पित राहिलेल्या वेळेतूनही आपण पुढलं चिंतन पूर्ण करण्याचा प्रयत्न केला. वेळ कदाचित जास्त झाला असेल तर त्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करतो.
ही संधी प्राप्त करून दिल्याबरोबर तमाम महाराष्ट्रातील सर्व जी अर्जुनाच्या रूपानं, कदाचित काही उद्धवाच्या रूपानं, काही आपल्या गावातल्या ओट्यावर बसून काही ऐकतात, अशा गप्पाच्या रूपाने काही ऐकण्याचा जसा जसा भाव असायचे त्या भूमिकेतून आपण ऐकण्याचा प्रयत्न केला. रविनी तैशी केली कटकट वाकडे कनेक देव आणि मुळे हा उपदेश तुमचे बरोबर शेष तुमच्या कृपेचे तोसणे जन्मोजन्मी तुका म्हणे जाणली सेवा नाथमरांच्या चरणी समर्थ सद्गुरूंच्या चरणी उपस्थित सर्व तमाम महाराष्ट्रातील सर्व सद्गुरूंच्या चरणी नमस्कार करतो आणि शेवेला या ठिकाणी पूर्ण विराम देतो. पुंडलिक वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु संत तुकाराम महाराज, शांती ब्रह्म श्री संत एकनाथ महाराज, सद्गुरुनाथ महाराज की जय. चालू होते त्याच्यावर आला का रे? वेळ संपलाय म्हणून त्यांना सांगू ना. बस बरं ए चहा कर लवकर.